गटारी चालू झाली आहे, तर त्यामुळे म्हटलं आज आपण नॉनव्हेज डिश बनवूया. तर मी आज बनवली आहे पापलेट फ्राय. तर पापलेट फ्राय कसं बनवायचं ते मी आज दाखवणार आहे. नक्की ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही पापलेट घेतलेत, 5-6 पापलेट आहेत आणि ते स्वच्छ धुवून घेतलेले, साफ करून घेतले. त्यावर मी आता मीठ घातलं आहे, अर्धा टीस्पून मीठ घातलं आहे आणि कोकम आगळ घातलं आहे 1 टेबलस्पून. जर कोकम आगळ नसेल तर तुम्ही विनेगर घातलात तरी चालेल. आणि तिखट घेतलं आहे मी 2 टीस्पून आणि अर्धा टीस्पून मी हळद घेतलं आहे आणि ते सर्व पसरून घेतलेलं आहे. आणि 1 टेबलस्पून आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे. आणि हे सर्व साहित्य आपण मिक्स करून पापलेटला लावून घ्यायचं आहे. ह्याप्रमाणे आपण पूर्ण पापलेट त्यामध्ये लावून घेतलं आहे. पेस्ट आणि मसाले लावून घेतलेले आहेत, व्यवस्थित लावून घेतलेले आहेत. याप्रमाणे हे आता आपण थोडंसं साईडला ठेवूया 10-15 मिनटासाठी. तोपर्यंत आपण पापलेटला वरती लावणारं कोटिंग तयार करूया. तर मी बारीक रवा घेतला आहे, बघा याप्रमाणे बारीक रवा घेतला आहे 3 टेबलस्पून आणि 1 टेबलस्पून मी तांदळाचं पीठ घेतलं आहे. याप्रमाणे तांदळाचं पीठ 1 टेबलस्पून घेतलं आहे आणि बारीक रवा 3 टेबलस्पून घेतला आहे. अर्धा टीस्पून मी हळद घेतली आहे आणि 1 टीस्पून लाल तिखट घेतलं आहे आणि चवीनुसार म्हणजे पिठाला जेवढं लागेल तेवढं आपल्याला मीठ घालायचं आहे. सर्व मिक्स करून घेतलं आहे. बघा याप्रमाणे आपण मिक्स करून घेतलं आहे. आता 15-20 मिनटं पापलेटला रेस्ट करायला ठेवलं होतं, ते आपण घेतलं आहे. आणि आता ह्या पिठामध्ये किंवा रव्यामध्ये मिक्स करून घेऊया, लावून घेऊया. बघा याप्रमाणे व्यवस्थित कोटिंग करून घ्यायची आहे. याप्रमाणे कोटिंग करून घेतलेली आहे. आता मी गॅसवरती, स्लो गॅसवरती तेल तापल्यानंतरच आपल्याला पापलेट टाकायचे आहेत. तव्यावर असे पापलेट टाकल्यानंतर 1 मिनिटाने मी 1 चमचा तेल त्यावर टाकून घेणार आहे. बघा याप्रमाणे स्लो गॅसवरच आपल्याला 2-3 मिनिटांनी पलटून घ्यायचं आहे. बघा याप्रमाणे 2-3 मिनिटांनी पापलेट पलटून घेतलेले आहे आणि परत आपण खालच्या बाजूला 2-3 मिनटं असे फ्राय करून घ्यायचे आहेत. याप्रमाणे आपले पापलेट तयार झालेले आहेत. सोपी रेसिपी आहे. जर कोणाला येत नसेल, म्हणजे नवीन लग्न झालेल्या मुली असतील किंवा बॅचलर असतील, तर त्यांना दाखवण्यासाठी मी ही व्हिडिओ दाखवली आहे. तर नक्की याप्रमाणे तुम्ही पापलेट फ्राय करू शकता. पापलेट फ्राय किंवा कोणतीही मच्छी तुम्ही याप्रमाणे फ्राय करू शकता. फक्त स्लो गॅसवरती आपण याला फ्राय करून घ्यायचं आहे. 5-6 मिनटातच आपले पापलेट फ्राय होतील. बघा याप्रमाणे आपले पापलेट फ्राय तयार झालेले आहे. ह्याचप्रमाणे मी नॉनव्हेज थाळी किंवा व्हेज थाळी मी माझ्या चॅनलवर दाखवलेली आहे. तर तुम्ही #स्नेहलला सबस्क्राईब करा आणि आवडलीच असेल तर लाईक पण करा आणि शेअर करा. नमस्कार.